नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्या. इस्रायल-इराण युद्धाचा पुण्यातील एलपीजी गॅस सिलेंडरवर परिणाम. एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरवठा थांबवण्याचा अधिकाऱ्यांचा निर्णय. 1000पेक्षा जास्त लोकसंख्येची गावं काँक्रीट रस्त्यांनी जोडणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. 4500 कोटींचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याची फडणवीसांची घोषणा. मीरा भाईंदरच्या जंजिरे धारावी किल्ल्यावर शिवजयंती उत्साहात साजरी. किल्ल्यावर देशभक्तीपूर्ण वातावरण निर्माण. जंजिरे धारावी किल्ल्याच्या दुरुस्तीची शिवप्रेमींकडून मागणी. रायगडच्या उरणमध्ये 6 वर्षीय मानस जयेश पाटीलचा नवा विश्वविक्रम. केगाव नागाव ते जेएनपीए लँडिंग जेटीपर्यंत 17 किमी सागरी पोहणं केलं पूर्ण. मानस पाटीलचं सर्वत्र कौतुक. वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या पुलगाव जालना महामार्गावरील वाहतूक राहणार बंद. रात्री 10 वाजेपासून 8 मार्च सकाळी 5 वाजेपर्यंत महामार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याची माहिती. कोल्हापुरात रंगपंचमी निमित्तानं कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई. शहर वाहतूक शाखेची विशेष मोहीम. बुलढाण्याच्या राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खासगी बसला आग. आगीनं बसचं मोठं नुकसान. सुदैवानं 30 प्रवासी बचावले. नंदुरबारच्या शहादामध्ये 65 वर्षीय महिलेचा खून. लवकरात लवकर मारेकरीचा तपास लावणार असल्याची पोलिसांची माहिती. पुढील तपास पोलिसांकडून सुरू. नालासोपाऱ्यात नाल्यामध्ये महिलेचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांची घटनास्थळी धाव घेत मृतदेह घेतला ताब्यात. सदर महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून मृत्यूचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट. छत्रपती संभाजीनगरच्या नागावजवळील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू. शेख रिहान शेख अहमद आणि शेख इम्रान शेख इरफान अशी मृत युवकांची नावं. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.